नमस्कार जीजी गँग, कसं काय मग? आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी व्यारणा विकायला लागली आणि पुलाव भाताची रेसिपी बनवायची आहे आपल्याला. सगळ्यात महत्वाचं, आई चावी कुठे गेली? सॉरी, नवीन बिझनेस पण स्टार्ट करतोय, रिक्षा स्टार्टिंग. तर गाईज विषय असा आहे, आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीचा पुलाव, ज्याच्यामध्ये पनीर मी स्वतःच्या लेवलला ऍड केलं. मार्क भाऊ समजलं तुम्हाला? आणि आपल्याकडे आज नवीन जोडलाय असलम भाई. तर विषय असा आहे, रिक्षा धंदा आम्ही चालू करतोय डोंबिवली साईडला, त्याला चालवायला दिली सध्या. तर गाईज आजची रेसिपी होणार आहे एकदम सिंपल वाली व्हेज पनीर मटर पुलाव. सिंपल, सोबर, अद्रक लसूण पेस्ट, सबसे बेस्ट याच्यामध्येच. तर लवकरात लवकर व्हिडिओला स्टार्टअप करूया आणि आजची एंट्री कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चल रे, जाऊ दे रिक्षा पुढं. गाईज स्वागत आहे परत एकदा आपल्या गावठी रेसिपीमध्ये. आजच्या रेसिपीचा अख्खा संसार तुम्ही बघू शकता. वन साइड रप्पा रप्पा आहे आणि खूप लोकांनी बाबा मला पार छळला होता, पार मला माराच्या धमक्या दिल्या होत्या. व्हेज बनवणार तुझा व्हिडिओ बंद करून टाकीन, तुला अनसबस्क्राईब इथपर्यंत धमक्या आल्या होत्या. त्यासाठी गाईज तुम्ही बघू शकता पनीर आणि हे वन अँड ओनली मटरचा भंडार. हे अर्धा किलो मटर आहे. कोणती लेडीज, कोणती ताई परफेक्ट सांगेल का या अर्धा किलो मटर मध्ये किती ग्रॅम मटर आपल्या हातामध्ये भेटतो? ओके, जरा कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर आपला घरचा घरगुती राईस आहे ना, बासमती बिसमती काय नाही, कारण का आपण गावठी रेसिपी आणि घरगुती रेसिपी आपल्या बनल्या पाहिजे. त्याच्यानंतर काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते तुम्हाला पटकन सांगतो. एकदम सिंपल आणि सोबर आहे. कांदा आणि टॅमॅटोवर बनते आणि या इथे भिकाऱ्याचा रोल करणारे जागतिक दर्जाचे ऍक्टर चष्मा प्रेमत नाही त्याला. 3D आहे डायरेक्ट डोळ्याला टच होतो. माती बिती गेली का डोळ्यात, असा विषय. तर ते जागतिक दर्जाचे माणूस इथं आलेला आहे. तर खूप अभिमान वाटला काल तुम्ही त्या दिलेल्या रीलला सपोर्टला. चुम्मा गावठी गँग. आणि लोक रडली इथपर्यंत रील आम्ही बनवू शकतो म्हणजे आम्ही काहीतरी करू शकतो लाईफ मध्ये आलोय. ओके, तर आज आपण बनवूया पुलाव. भावा तुला भेटेलच खायला व्हेज आज. पुलाव आणि मटर वन साइड पुलाव कसा बनतो, काय बनतो दाखवतो तुम्हाला पटापट. पहिलं काय काय लागणार ते चेक करा. तर गाईज याच्यासाठी महत्वाचा विषय पनीर, त्याच्यानंतर मटार आणि हा मसाला. तर तुम्हाला पाट असेल त्याच्यामध्ये सिलेक्टेड 2-4 मसाले असतात, कारण का मला जास्ती मसाले टाकण्यात आवडत नाही आणि टेस्टी बनवायची मला सवय. घरगुती राईस जो कुठला आहे मला पण माहिती नाही, मावशीने दिला मी घेऊन. त्याच्यानंतर हा मसाला आहे. ऍक्च्युली या मसाल्यावरच फक्त बनवायचा आहे. एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आहे. तर ह्याच्याने टेस्ट बादशाच येते आणि या बिर्याणीमध्ये एवढंच टाकायचा होता, पण हे घरगुती मसाले पडले पाहिजे, त्याशिवाय टेस्ट नाही येणार. ओके, त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट और अदरक लसूण पेस्ट सबसे बेस्ट. घे भावांना आपल्या बोलताना अदरक लसूण पेस्ट सबसे बेस्ट आहे ना. तर कोणती मसालावाला असेल कॉन्टॅक्ट करू शकता मला, काय विषय नाही. कोणती नाही, कोणता मसाला. ओके, अद्रक लसूण पेस्ट, कांदा, हिरवी मिरचीचं काहीतरी मला फ्राय वगैरे करायचं, त्याच्यासाठी मी मिरची घेऊन आलोय. माझी फेवरेट कोथिंबीर आणि टॅमॅटो. वन साइड मराठीमध्ये बोलतोय प्युअर, त्याच्यामध्ये गावठीपणा येतोच आपला की नाही. आणि तेल आणि मीठ अनिवार्य आहे. आणि हे साजूक तुपाची वरची जी धार सोडेल ना, त्याने यांची टेस्ट वाढेल. ओके, ते साजूक तूप आहे आणि हे घरी बनवलेलं आहे. रप्पा रप्पा. तर काय विषय काय, ऍक्च्युली फ्रोझनवाले पण मटर भेटतात, पण मटर नॅचरलच खाल्लेले बरे. मला फ्रोझन आवडत नाही, कारण का ते शिजत नाही, कारण का बर्फामध्ये असल्यामुळे ते नुसते टणक असे कडक राहतात. तर हे मटर आहेत. आता हे मी सोलण्याची मेहनत करणार होतो, पण मेनूला किती वाढवू अजून साधारण तुमच्या हिशोबाने, किती म्हणजे खुर्च्या तुटायला लागल्या. तर भावांनो चला घ्या आणि मटर सोलायला चालू करा. चला, नुसतं खायचं काम नका करू, बसा तिथं. आणि मटर आहे ना याच्यात गोळा करा धरा लवकर करा. विषय काय असा आहे का, आता आपण पनीर थोडंसं फ्राय करायचं आहे. आवश्यकता नाही, तुम्ही असंही टाकू शकता, पण कसं जरा शिजलं पाहिजे. पनीर मोस्टली शिजत नाही, पण थोडं फ्राय बी असेल तर टेस्ट वेगळी येईल. तर पहिलं पनीरच टाकून घेऊया. आणि मी हे जळणारं भांडं का दरवेळेला आणतो मला माहिती नाही, पण मी आणतोय. मला प्रेमापोटी दिलंय कोणीतरी. अगं बाई माझे ग बाबा. गाईज चला आता आपण आपल्या कामाला लागूया. वन साइड रप्पा रप्पा. मला टेन्शन काय आलं, हा कुकर कमी नाही पडला पाहिजे भावांनो, नाहीतर वाटोळ रे वाटोळ. गाईज मेन इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवायचं राहिलंच माझ्याकडनं. का
खड्या मसाला रेडीमेडवाला आणलाय मी, ज्याच्यामध्ये सगळं काही मी जास्ती काय आयटम टाकत नाही बसणार आहे, कारण का त्या शाही मसाल्यामध्ये सगळंच असतं ऑलमोस्ट. मला काय बोलायचं, ठीक आहे यांनी मसाला बनवलाय मला सगळं मान्य, पण एवढ्या जाड पेपर का टाकले त्याच्यामध्ये, भरलेलं दाखवाला. तेजपत्ता काहीच पहिला, आणि जो मसाला माझ्या बघा दालचिनी, हां तर काय त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा नाही का खड्या मसाला. सेकंड आहे कांदा. बघा तुम्हाला सांगतो काय, फक्त एवढंच आहे, थोडासा खड्या मसाला, तो पण तुम्हाला 10 रुपयाचा विकत भेटतो मार्केटला कुठं बी, तुम्ही जाऊन तो विकत घ्यायचा आणि डायरेक्ट कुकरमध्ये टाकायचा. बघा मी पहिलं सगळ्यात सिंपल सांगतो, कांदा, म्हणजे राईस बनवणं पण किती सोपं आहे तुम्ही बघू शकता. हे वास का आला रे यार 2 मिनिटात मसाले टाकल्यावर. गाइस आता अदरक लसूण पेस्ट सबसे बेस्ट. खाता 1 चमचा, कोणाला आहे इच्छा? गाइस दुसरा डायरेक्ट टॅमॅटो, आणि एवढे मटर आहेत रे, ओव्हर मटर नको नाही भाऊ, त्याचं रोपण कर, पुढच्या वेळेस मटर त्याच्याच काढू. हा बघ तिसरा, गो बये, हा भाऊ आला माहितीच नाही. आता ह्याच्यामध्ये थोडंसं नाही का जास्ती मॅटर नका टाकू, धना पावडर, एक घरगुती मसाले पाहिजेत म्हणून थोडासा, मालवणची माणसं साधी बोळी, लाल मसाला, आणि हा थोडीशी हळद, बस दॅट्स इट. बाकी काय नाही, गरम मसाला टाकायची गरज नाही, खड्या मसाला ऑलरेडी टाकलाय. आणि तुम्हाला बोललो ना एव्हरेस्टचा बिर्याणी शाही मसाला, याच्यावरच कधी टेस्ट स्टेज माहिती का मला. गाईस बघितलं मसाले काय होते, घराच्या डब्यामधले मस्तपैकी हळद बिळद सगळं होतं, जास्ती काय मॅटर नव्हतं. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट सबसे बेस्ट, आणि पनीर तर काय कुठेही भेटतं. हे तर मी मयूरच्या शॉपवरनं आणले, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल प्युअर मयूर. आपलं प्युअर मयूर काय बोलतोय, प्युअर मयूर प्युअर नाही आहे, पण हे त्याच्याकडं पनीर प्युअर असेल मे बी. गाईस याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या पण टाकतो जरा एक्स्ट्रावाल्या, आणि सगळ्यात लास्टला मीठ. हा वास आला ना, खुशबू. गाईज संपलेली आहे रेसिपी ऑलमोस्ट. एवढंच टाकायचं होतं, अद्रक लसूण पेस्ट, घरातले मसाले, शाही मसाला तो तर काही रेडीमेड भेटतो, मी अद्रक लसूण पेस्ट घरनंच आणली होती, खडे मसाला पण विकत भेटतो, बाकी मसाले तर आईने वगैरे बरणीमध्ये भरून ठेवलेच असतील. आता शेवटचं आहे ते म्हणजे राईस. आणि याच्यामध्ये पण मी बिर्याणीचे चोचले नाही भावानं, जो घरात राईस असेल ना तो, मी तर उकडा तांदूळ आणणार होतो, पक्का जाड होतो तो. गॅस तर आपलं कुकर थोडा मी बाजूला काढून ठेवला, कारण का थोडं करपल्याचा वाजता आलाय, कारण का 5 शिट्ट्या घ्यायच्या होत्या, मी 6 घेतल्यात, माझी मस्ती. पण तोपर्यंत जरा कसं गावठी पद्धतीत भरपूर लोकांना मिरच्या खायला आवडत असेल. कोणाकोणाला मिरच्या आवडतात? गाईज फायनली आपला व्हेज मटर पनीर राईस रेडी आहे. आता मी त्याला खोलण्यासाठी जातोय, फक्त मला टेन्शन कसं भक्कन नाही उडा ना, परती पत्र्याला नाही चिटकवा बाबा. कसा आहे विषय, कसा आहे विषय.
गाईस तुम्ही बघू शकता किती सुंदर ताट वाटतंय, ज्याच्यामध्ये मी मिरच्या फ्राय केल्यात विथ मीठ टाकलंय. माझ्या तोंडाला पाणी आलं कारण का मला मिरच्या खूप आवडतात. लोणचं आहे रेडीमेड बनवलेलं आहे, फोडलेला कांदा आणि असा घरगुती मटर पनीर फ्राईड राईस. या 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 त्याच्यामध्ये मस्तपैकी पनीर फ्राईड राईस काय बोलतोय, पनीर मटर पुलाव. गाईज एकदम सोपं आहे. अद्रक लसूणवर मी फक्त बनवलाय. आणि कसं झालंय भावांनो, तुम्ही थोडीशी तर विषय असा आहे गाईज का आता हे जे रिव्ह्यू द्यायची वेळ आलेली आहे. मी त्याला सजावट केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे मालवणी जे थोडेसे सिनेमॅटिक घेतील आणि त्यांना पण सहन नाही होते कारण का त्यांना मी झोपेतनं उठवलंय आणि डायरेक्ट शूटला आणलंय. ते पण आता कसे वन साईड स्ट्रीमिंगवर पैसे कमवायला लागलेत डेंजर लेवलला, मग जागतायत रात्रभर. तर मालवणीजी चांगला बनला असेल अशी अपेक्षा करूया. आणि हे जे सिनेमॅटिक घे बाबा आणि दाखव बाबा धूर बा येतोय ना धूर. हा गाईच माझ्या भावांना बघा, यांना लोकांना बिर्याणीची अपेक्षा नाहीये, यांना बिर्याणी वगैरेची अपेक्षा नाही. असा आपला मस्त घरगुती राईस बनवला तरी पण त्यांनी आवडीने कुकर चाटून काढलाय. मी खरं सांगतो तुम्हाला, कुकर पण दाखवतो एंडिंगला, मालवणी दाखवेल. कुकर मध्ये काय ठेवलं ना, करपला होता, ती करप पण काढली. म्हणजे एवढे लाचार झालेत खायला हे माझे भाऊ. हा मैनू आणि दोन आहे. आणि तुम्ही माझ्या प्रत्येक मित्राची साईज बघू शकता कसे घपके आहेत सगळीचे सगळे. हे जरा खांगाटलंय ठीक आहे, त्याला तो आता येईल, तो होत जाईल. आणि तो पण हल्ली शुक्रवार शोधतोय करंदा, तर कुठं भेटल. हा तर विषय असा आहे काय, हा राईस माझ्या हिशोबाने खूप सुंदर बनला असेल असं मला वाटतंय. तर आता या पोरांनी माझे हिशोबे ह्यांनी गेल्या टायमाला खाल्लं नव्हतं, तर त्यांनी आज रिव्ह्यू द्यावा माझी अशी इच्छा आहे. का तुम्ही सांगा खाऊन कसं झालं. आता मी थोडं याच्यामध्ये मीठ टाकलंय, थोडं मिक्सिंग मारा. मिक्सिंग मारतो हे घ्या. नाही मी तर खातो, तुम्ही खा. चांगला ना. तर गाईच त्यांना आवडलं आणि मनापासून सांगा, मनापासून कोणी करप बिरप पण भाषा लागत होती. आणि ती कुकर ठेव ना, तू कुकर कुठं खायला घातलाय बिर्याणी खरं. ते खरं चांगलं आलं का. पनीर बाप झालं मग जांग्या बोलणारच नाही का आता. नाही हिरवी आहे. गाईच हा राईस तुम्ही नक्की बनवून खा, एकदम सिंपल आहे, मजा आली ना. भाषा झाला कारण चांगला आला ना, खा खा. आता बीट प्रॉपर आहे. तर गाईज भेटूया पुढच्या व्हिडिओला. आतासाठी आम्ही जातो, येतो पुढच्या रविवारी. पण आता नॉनव्हेज व्हेजवाल्यांसाठी बाई बनवलेली आहे फायनली रेसिपी आणि सगळ्या पोरांना आवडली. तुम्ही नक्की घरी बनवून खा आणि मला जो बनवेल भाऊ आपला त्याने टॅग नक्की करा. आणि पुढच्या व्हिडिओला मी जो नवीन कमेंट वाला माणूस आहे, जो मुलाने कमेंट केली होती, त्याला मी बोलवणार आहे पुढच्या रेसिपीला. ओके, तर त्याच्या नशिबात आहे तंदुरी क्रॅब. काय गाऊ शकतो सांगू नाही शकत, रेसिपी मध्ये फिक्स नसते. एक नंबर. तर गाईज भेटूया सगळ्यांनी नंतर. तर भावाचं प्रेम, अद्रक लसूण पेस्ट, चलो बाय बाय. जगू द्या आणि आयुष्यभर या सगळ्यांना व्हेज खाऊ द्या.